सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। पवित्र भूमी बार्शी नगरीमध्ये सुरू असणाऱ्या या श्रावण मास प्रवचनमालेतील श्रीकृष्ण चरित्र चिंतनाच्या उत्तरार्धाला काल आपण आरंभ केला आणि काल आपण पाहिलं की पूर्वार्धामध्ये आपण कंसवधाची कथा पाहत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी कंसाचा वध केला। हा कंस म्हणजे नेमकं कोण याचा थोडासा विचार आपण सामाजिक अंगाने थोडासा करून आलो। कंस ही व्यक्ती नसून कंस नावाची एक वृत्ती आहे आणि ती वृत्ती आजही समाजामध्ये कशा पद्धतीने प्रगट झालेली आपल्याला दिसून येते। कंसाचा नाश केला। भगवान वसुदेव देवकींना भेटतात। आईवडिलाला जन्मल्यानंतर पहिल्यांदाच आईवडिलाची आणि भगवंताची भेट आहे। त्याचा एक वेगळा आनंद भगवंताच्या आणि वसुदेव देवकीच्या अंतःकरणामध्ये प्रगट झालेला आपल्याला दिसून आला। पुढं नंदबाबा आणि सगळ्या गोपाळांना माघारी गोकुळाला भगवान पाठवतात आणि त्यावेळेस काय विरहाची स्थिती निर्माण झाली त्याचा विचार आपण काल शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये करून आलो। जात असताना भगवंतांनी नंदबाबाच्या जवळ काय भावना व्यक्त केल्या। नंदबाबा खरं तर जायला तयार नाही। ते म्हणतात की तुझ्याशिवाय माझं राहणं हे शक्य नाही, पण भगवान आग्रह करतात की तुम्ही गेलं पाहिजे, मला काही वेगळी कार्य करायची। गोपाळांना भगवान जा म्हणतात। गोपाळांच्या डोळ्यातून अश्रू येतात। गोपाळ म्हणतात की कृष्णा, गोकुळामध्ये गेल्यानंतर यमुनेच्या वळवंटामध्ये आम्ही कोणाबरोबर खेळायचं रे? तू जा म्हणतोयस बरोबर आहे, परंतु एकटं कुठे खेळता येतं का? आम्हाला खेळण्याकरता तू पाहिजे, तू आमच्या सगळ्या गड्यांमध्ये प्रमुख आहेस। भगवान हसायला लागतात आणि भगवान म्हणतात नाही, तुम्ही गेलं पाहिजे, मला थांबायचं आहे। हे ऐकताना अनेक इंद्र, चंद्र, ब्रह्म, सूर्य हे सगळ्या देवता भगवंताच्या समोर हात जोडून उभ्या असलेल्या गोपाळांनी पाहिल्या आणि गोपाळांनी दोन्ही हात जोडून कृष्णाला सांगितलं की कृष्णा, ह्या सगळ्या देवता तुझ्या हात जोडून उभे आहेत तुझ्या समोर, हे तुझं ऐश्वर्य आहे। आमच्या लक्षात आलं की तू खरंच एक फार मोठा महनीय अशा पद्धतीचा आहे। बाललीला करत असताना आम्ही खेळताना काही तुला अपशब्द बोललो, शिव्या दिल्या, त्याच्याबद्दल आता माफ कर। ही आठवण गोपाळ पूर्वीच्या काढतात। याचाही विचार थोडा काल आपण करून आलो। गोपाळ आणि नंदबाबा गावाकडे गेल्यानंतर उपनयन संस्कार आणि सद्गुरूंच्या आश्रमामध्ये गुरुसेवा करून गुरुतत्वज्ञानाचा उपदेश भगवान कसे करून घेतात याचा विचार आज आपल्याला करायचा आहे। खरं तर भगवंताचं चरित्र हे अगाध अलौकिक अशा पद्धतीचं आहे। अलौकिक का म्हटलं? कारण परमात्मा असूनही लौकिकातल्या सामान्य आणि सामान्य गोष्टीसारखा भगवान परमात्मा वागतो, हेच भगवंताच्या चरित्रातला अलौकिकपणा आहे। दुसऱ्या पद्धतीने समजावून सांगतो, भगवंताचं चरित्र हे विशेष चरित्र आहे। चरित्र दोन पद्धतीने आपल्याला मागेही बोललोय मी, आपल्याला लीला चरित्र काय, अनुभव्य चरित्र काय, मला त्याचा आत्ता विस्तार करायचा नाही। काही माणसांच्या बाबतीत आपण सामान्य जीवन म्हणतो आणि काही माणसांचे जीवन हे विशेष जीवन म्हणतो। आपण बोलताना असं म्हणत असतो की हे विशेष आहेत बरं का, हे यांचं वागणं विशेष आहे असं म्हणतो आपण। हा विशेष विशेष या शब्दाचा अर्थ नेमकं काय? सामान्य शब्दाचा अर्थ काय आणि विशेष शब्दाचा अर्थ काय? आपण माफी मागून एक इंग्रजीतला शब्द वापरतो। सामान्य म्हणजे साधं, ज्याला इंग्रजीमध्ये आपण सिंपल म्हणतो, आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं, ज्याला इंग्रजीमध्ये आपण इम्पॉर्टंट असं म्हणतो। विशेष काही महत्त्वाचं असं असतं, सामान्य म्हणजे साधं असं असतं, अशी आपण केलेली व्याख्या। एखाद्याचं जीवन सामान्य जीवन आहे असं म्हणतो आणि एखाद्याचं जीवन विशेष जीवन आहे असं म्हणतो। पण ही झाली आपण केलेली व्याख्या। सामान्य म्हणजे साधं, विशेष म्हणजे महत्त्वाचं। भारतीय तत्वज्ञानाने सामान्य आणि विशेष या दोन शब्दाच्या व्याख्या फार गोड सांगितलेल्या आहेत। आपलं तत्वज्ञान किती आघाद आहे बघा। आपल्या तत्वज्ञानाने सामान्य आणि विशेष शब्दाची व्याख्या करताना असं चिंतन केलंय
मानवी जीवनामध्ये मी कुणीतरी सामान्य आहे असं म्हणून राहणं हेच मानवी जीवनाचं विशेष आहे, आणि मानवी जीवनामध्ये मी कुणीतरी विशेष आहे असं म्हणून राहणं हेच मानवी जीवनाचं सामान्य आहे. कळालं का? पहा, बरं जाऊ द्या, मला माहीत आहे की हे काय ह्याच्यात कळतच नाही, कारण 16 वर्षाचा अनुभव आहे, मला माहीत आहे. मी दुसऱ्या पद्धतीने समजावून सांगतो. नाही असं नाही, दुसऱ्या पद्धतीने सांगतो. पुन्हा ते वाक्य सांगतो. वाक्य साधा आहे, म्हणजे काही फार मी तात्विक विचार फार मोठा विचार मांडतोय अशातला भाग नाही, परंतु त्या शब्दाकडे लक्ष दिलं तर कळेल मी काय बोलतोय ते. मला काय सांगायचंय की कृष्णचरित्र हे अलौकिक अशा पद्धतीचं कृष्णचरित्र आहे, विशेष अशा पद्धतीचं कृष्णचरित्र आहे. काय विशेष आणि सामान्य शब्दाचे अर्थ आहेत? सामान्य म्हणजे साधं आणि विशेष म्हणजे महत्वाचं, हे आम्ही केले अर्थ. तत्वज्ञान आमचं असं सांगतं, मानवी जीवनामध्ये मी कुणीतरी सामान्य आहे असं म्हणून राहणं हेच मानवी जीवनाचं विशेषपण आहे, आणि मानवी जीवनामध्ये मी कुणीतरी विशेष आहे असं म्हणून राहणं हेच मानवी जीवनाचं सामान्यपण आहे. बरं, मी आणखीन वेगळ्या भाषेत सांगतो. लहान कोणाला म्हणायचं आणि मोठा कोणाला म्हणायचं, काय व्याख्या आपण करतो लहान आणि मोठ्याच्या व्याख्या करत असताना? जे वयाने, ज्याचं वय 10 वर्ष आहे तो लहान, ज्याचं वय 20 वर्ष आहे तो मोठा, ह्या वयाच्या दृष्टीने आपण केलेल्या व्याख्या. लहान आणि मोठा अशी जरी वयोमर्यादेवर आपण जरी व्याख्या केलेली असली तरी तत्वज्ञानाने व्याख्या आपल्याला अशी केली, मनुष्य जीवनामध्ये मी कुणीतरी लहान आहे असं म्हणून राहणं हेच माणसाचं खरं मोठेपण आहे, आणि मनुष्य जीवनामध्ये मी कुणीतरी मोठा आहे असं म्हणून राहणं हेच माणसाचं लहानपण आहे. आता कळालं का? बघा, आता कळालं का? पहा, मी कुणीतरी लहान आहे असं म्हणून राहणं याच्यासारखं मोठेपण कोणतं नाही, आणि मी कुणीतरी मोठा आहे असं म्हणून राहणं याच्यासारखं लहानपण कोणतं नाही. मी आणखीन सोपं करून सांगतो. मी कुणीतरी लहान आहे ही नम्रतेची भावना ज्याच्या अंतःकरणात येईल, जेवढा जेवढा माणूस नम्र होईल तेवढा तेवढा तो माणूस मोठा होत असतो. जेवढा जेवढा नम्र होईल तेवढा तेवढा तो मोठा होतो, आणि जेवढा जेवढा माणसाच्या अंतःकरणात अहंकार निर्माण होईल तेवढा तेवढा तो माणूस लहान होत असतो. तुकोबारांची भाषा आहे, मी माझं पदार्थ बोलत नाही. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, किंवा तुकोबारांची सगळ्यांना पाठ असलेली भाषा आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. जगद्गुरु असलेल्या तुकोबारांनी म्हणावं लहानपण देगा देवा, हे तुकोबारांचं खरं मोठेपण आहे. भगवान श्रीकृष्ण चरित्राचं वैशिष्ट्य काय आहे? हा परमात्मा असताना सुद्धा, सर्व जगाचं अधिष्ठान असताना सुद्धा सामान्यासारखं त्याचं वागणं चाललंय. भागवतामध्ये एक गोड श्लोक येतोय, शुकाचार्यांच्या मुखामध्ये फार चांगला श्लोक आलाय. भगवान शुकाचार्य भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संबंधाने बोलताना ते असं बोलतात, प्रभवौ सर्व विद्यानां सर्वज्ञौ जगदीश्वरौ नान्य सिद्धामल ज्ञानम गुह मानव नरहितैहि. 4-5 गोष्टी सांगितल्या, ऐका, फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यातली पहिली गोष्ट सांगितली जगदीश्वरौ. शुकाचार्य सांगतात, मी ज्या श्रीकृष्ण चरित्राचं वर्णन करायला निघालो तो श्रीकृष्ण कसा आहे? जगदीश्वरौ 1. मी ज्या श्रीकृष्ण चरित्राचं वर्णन करायला निघालो तो श्रीकृष्ण कसा आहे? सर्वज्ञ 2. मी ज्या श्रीकृष्ण चरित्राचं वर्णन करायला निघालो तो श्रीकृष्ण कसा आहे? प्रभवौ सर्व विद्यानाम 3. मी ज्या श्रीकृष्ण चरित्राचं वर्णन करायला निघालो तो श्रीकृष्ण कसा आहे? अमल ज्ञानम. ज्या श्रीकृष्ण चरित्राचं वर्णन करायला निघालो तो कसा आहे? गुह मानव. अशा 5 गोष्टी शुकाचार्यांनी सांगितल्या. मी सोपे अर्थ सांगून पुढे जातो. शुकाचार्य सांगतात, श्रीकृष्ण चरित्राचं वैशिष्ट्य असं आहे, हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा जगदीश्वर, जगाचा ईश्वर आहे, तो सर्वज्ञ आहे. 2 गोष्टी झाल्या. एवढंच नाही, प्रभवौ सर्व विद्यानाम, जगातल्या जेवढ्या काही विद्या आहेत त्या सगळ्या विद्यांचा जन्म ज्याच्यापासून झाला तो श्रीकृष्ण परमात्मा आहे. प्रभवौ म्हणजे उत्पत्ती, सर्व विद्यानाम सर्व विद्यांची उत्पत्ती करणारा तो श्रीकृष्ण आहे. 3 गोष्टी झाल्या. एक, तो जगाचा ईश्वर आहे. दुसरी गोष्ट, तो सर्वज्ञ आहे. तिसरी गोष्ट, तो सर्व विद्यांना जन्म देणारा आहे. चौथी गोष्ट, त्याच्या ठिकाणी असलेलं जे ज्ञान आहे ते अत्यंत निरमळ अशा पद्धतीचं ज्ञान आहे. आणि 5वी गोष्ट, या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्या सगळ्या गोष्टी
गुप्त ठेवून सामान्यप्रमाणे वागण्याची कला त्याच्याकडे आहे, हे 5वं वैशिष्ट्य आहे. नरहितैही, मानव कल्याणाकरिता. नरहितै, नर या शब्दाचा अर्थ मानव आणि हितैही या शब्दाचा अर्थ कल्याण. सर्वसामान्य मानवाच्या कल्याणाकरिता भगवान परमात्मा आपल्या ठिकाणी असलेल्या या सगळ्या गोष्टी गुप्त ठेवतोय. ऐका जरा नीट. कोणकोणत्या? मी जगाचा ईश्वर आहे हे भगवंतानी गुप्त ठेवलं. मी सर्वज्ञ आहे हे भगवंतानी गुप्त ठेवलं. सर्व विद्यांचा जन्म माझ्यापासून झाला हे भगवंतानी गुप्त ठेवलं. माझ्याकडं असलेलं ज्ञान अलम म्हणजे अमल, या अमल या शब्दाचा अर्थ आहे निर्मळ. अमल म्हणजे मलरहित, निर्मळ अशा पद्धतीचं आहे. ही गोष्ट भगवंतानी गुप्त ठेवली आणि हे गुप्त ठेवता आलं हे सुद्धा भगवंताचं एक वैशिष्ट्यच आहे. गुप्त ठेवता आलं हे भगवंताचं वैशिष्ट्य. आपल्याकडं असलेली गोष्ट गुप्त ठेवणं हे किती वैशिष्ट्यपूर्ण आहे लक्षात घ्या. आपल्याकडं असलेलं गुप्त ठेवणं, गुह्य ठेवणं हे एक माणसाच्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. बरं, हे का वैशिष्ट्य म्हणावं लागलं? कारण माणसाच्या ठिकाणी गुह्य काही राहतच नाही, गुप्त काही राहत नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही एक काम करा, घरी जा आणि घरी गेल्यानंतर बायकोला फक्त म्हणा, हे मी कोणाला सांगितलं नाही, फक्त तुलाच सांगतो बरं का, एवढंच म्हणा. नाही उद्या मला कळाली गोष्ट तर सांगून ठेवतो तुम्हाला, लगेच कळून जाते. काय अवघड आहे त्याला? तुम्ही कितीही गुह्य ठेवायचा प्रयत्न करा, आपल्याकडे गुह्य ठेवता येत आहे का? आपल्याकडं असलेलं मोठेपण आपल्याला कधी गुप्त पद्धतीने ठेवता आलं का? ऐका, आपल्याकडं असलेलं मोठेपण आपल्याला कधी गुप्त ठेवता आलं नाही. जरा माफी मागून एक वाक्य बोलू. अहो, मोठेपण गुप्त ठेवता आलं नाहीच नाही, पण नसलेलं मोठेपण दाखवायचा आविर्भाव जास्त आहे. नसलेलं मोठेपण दाखवायचा आविर्भाव जास्त. आता तो काळ समजा अलीकडे संपला, पण पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ते मुली पाहणं, मुलं पाहणं ही जी प्रक्रिया असायची, मी पूर्वीच्या काळामध्ये मुद्दाम म्हटलो, तुम्हाला कळाले असेल माझा अर्थ काय आहे ते. आता पाहण्याचा कार्यक्रम संपलाय, आता घेऊनच येतात, झालंय असं सांगतात आपल्याला, आणि आपणही अगदी शांतपणे वा म्हणावं, बाकीचा जास्त गोंधळ करायचा नाही. आता समाज व्यवस्था बदलत चालली आता. पण पूर्वीच्या काळामध्ये नसलेलं मोठेपण किती दाखवत जात असे. हे काही वेळेला आपल्याला अशा घटना दिसून येतात की माणसं स्वतःची जमीन दाखवत असताना नसलेली सुद्धा जमीन दाखवून हे माझंच आहे का नाही. अशी लग्न कितीतरी झाली का नाही. फार माना डोलवू नका, नाही तर माझा संशय तुमच्यावरच येईल. हा, आहे का नाही. किती परिस्थिती होती जुन्या काळात. गुप्त ठेवता येत नाहीये, पण भगवंताचं वैशिष्ट्य किती महत्वाचं आहे. म्हणून भगवंताच्या चरित्राला विशेष चरित्र मी का म्हटलं, कारण सर्वज्ञ असताना भगवंतानी ही गोष्ट गुप्त ठेवली. जगाचा ईश्वर असताना भगवंतानी ही गोष्ट गुप्त ठेवली. सर्व विद्यांचा जन्म त्याच्यापासून झालेला असताना भगवंतानी ही गोष्ट गुप्त ठेवली. अमल ज्ञान म्हणजे निर्मळ ज्ञान असताना सुद्धा भगवंतानी ही गोष्ट गुप्त ठेवली. शुकाचार्यांना विचारलं हे कशा करता. शुकाचार्यांनी एकच उत्तर दिलं, नरहितैही. समस्त मानव जातीच्या कल्याणाकरिता भगवंतानी केलेली ही एक लीला आहे. नरहितैही. जर भगवंतानी त्या गोष्टी गुप्त ठेवल्या नसत्या, आता ऐका, मी सर्वज्ञ आहे, मी जगाचा ईश्वर आहे, मी जगाचा ईश्वर आहे, ही गोष्ट जर गुप्त ठेवली नसती तर यशोदेला वात्सल्य प्रेम मिळालं नसतं. यशोदेला जर भगवंतांनी सांगितलं असतं मी जगाचा ईश्वर आहे, तर यशोदेने आई या रूपाने भगवंतावर प्रेम तिचं जडलं नसतं, तिला करता आलं नसतं. यशोदेकरिता आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बालकृष्ण जो राहिला, याचं कारणच असं आहे, भगवंतानी स्वतःच्या ठिकाणचं जगदीश्वरत्व हे गुप्त ठेवलं. हे गुप्त ठेवलं. भगवंताच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही विद्या आहेत, त्या सगळ्या विद्या, जगातल्या सर्व विद्या भगवंतापासून जन्म पावतात, हे भगवंतानी गुप्त ठेवलं. आणि जर ते गुप्त ठेवलं नसतं तर भगवंताला सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये जाता आलं नसतं. विद्या शिकण्याकरता जे जायचं आहे, गुरु शिष्य परंपरा जी अबाधित राहिलेली आहे ती झाली नसती. भगवंतानी ही गोष्ट गुप्त ठेवली. सर्वज्ञत्व हे भगवंतानी गुप्त ठेवलं. आम्हाला ज्ञान, निर्मळ ज्ञान, स्वरूप ज्ञान हे भगवंतानी गुप्त ठेवलं. आणि म्हणून जगाचा ईश्वर असणारा भगवान परमात्मा ह्या सगळ्या गोष्टी गुप्त ठेवतो, कधीही त्याचं प्रगटीकरण करत नाही. आणि म्हणून भगवंताकडे पाहताना गोपाळांना तो गोपाळ कृष्ण वाटावा, गोपिकांना तो गोपीकृष्ण वाटावा, यशोदेकरिता तो बालकृष्ण वाटावा, राधेकरता तो राधाकृष्ण वाटावा, पुढं अर्जुनाकरता तो योगेश्वर कृष्ण वाटावा.
एकच असलेलं तत्व प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने भावायला लागलं. त्याला कारण भगवंतांनी स्वतःचं मोठेपण झाकून ठेवलं, स्वतःचं मोठेपण झाकून ठेवलं. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, आपुले ते थोरपण विसरला नारायण. आपलं मोठेपण झाकून ठेवलं. आपले मोठेपण झाकून ठेवणं याच्यासारखं मोठेपण जगात कोणतं नाही. आपलं मोठेपण झाकून ठेवणं याच्यासारखं मोठेपण जगात कोणतं नाही. गुरुरे दादा सांगत असतात, आपलं मोठेपण झाकून ठेवणं हे त्या मानाने फार कठीण. त्यांची भाषा सगळ्यांना माहीत आहे. लहानाचं मोठं होणं आणि मोठ्याचं लहान होणं, लहानाचं मोठं होणं सोपं असतं, पण एकदा मोठेपण आलं की पुन्हा लहान होणं फार कठीण असतं. लहानाचं मोठेपण सोपं असतं, पण एकदा मोठेपण आल्यानंतर पुन्हा लहान होणं हे कठीण आहे. पण भगवंतांनी ते साध्य करून दाखवलं. तुकाराम महाराजांचा ऐकण्यातला अभंग सांगतो, अनंत ब्रह्मांड उदरी हे भगवंताचं मोठेपण आहे, पण हरी हा बालक नंदा घरी हे भगवंताचं लहानपण आहे का नाही? अनंत ब्रह्मांड उदरी अर्थ सरळ आहे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरी या शब्दाचा अर्थ आहे पोटी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये आहेत, मग आता मला सांगा ते किती मोठेपण असेल? ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये आहे ते सामान्य मोठेपण आहे का? आपल्याकडे ज्याची जमीन जास्त तो मोठा श्रीमंत आपण म्हणतो. हे जे आमच्या गावातले आहेत ना, हे सगळ्यात मोठे शेतकरी बरं का. 100 एकर जमीन आहे यांना, सगळ्यात मोठे शेतकरी आपण म्हणतो. मग आता मला सांगा, 100 एकर जमीन असलेला सर्वात मोठा शेतकरी गावचा ठरतो. सगळी जमीन एक नव्हे अशी अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये आहे तो किती मोठा असेल? किती मोठा असेल? पण एवढं मोठेपण असताना सुद्धा भगवंतानी बालकृपाने यशोदेच्या घरामध्ये रांगावं, हे भगवंताच्या चरित्रातलं वैशिष्ट्य आहे, हे विशेषपण आहे. आणि म्हणून प्रत्येक क्रिया भगवंतानी लहानपणा स्वीकारून केली. उपनयन संस्कारासारखी क्रिया काय आहे? हा उपनयन संस्कार आपल्याकडे असं सांगितलं जातं, म्हणजे सोप्या भाषेत आपण मुंज म्हणतो. उपनयन संस्काराला मुंज, मौंजी बंधन, मुंज बंध काय असेल ते शब्द वापरतो. मूळ त्याला शब्दशास्त्राने उपनयन संस्कार ठेवला. वसुदेवानी देवकीनी सांगावं, कृष्णाचा आता उपनयन संस्कार झाला पाहिजे. उपनयन संस्काराला आपल्याकडे असं म्हटलं जातं, उपनयन संस्कार झाल्यानंतर त्या देहाला किंवा त्या जीवाला जे नाव येतं त्याला द्विज असं म्हणतात. बरोबर आहे? द्विज असं म्हणतात. त्याचा आणखीन एक शास्त्राने अर्थ असा सांगितला, जन्म हा जीवाचा 2 पद्धतीचा असतो. एक आईच्या उदरी झालेला जो असतो तो एक पहिला जन्म, आणि उपनयन संस्कार झाल्यानंतर एक जन्म होतो तो दुसरा जन्म. उपनयन संस्कार झाल्यानंतर दुसरा जन्म होतो, म्हणून त्याला द्विज असं म्हटलं जातं. द्विज या शब्दाचा अर्थ आहे दुसरा जन्म. आता मुळात भगवंताचा पहिला जन्म आपल्याकडे तत्वज्ञानाच्या दृष्टीने, आपण जरी गोकुळाष्टमी साजरी करत असलो तरी तत्वज्ञानाच्या दृष्टीने त्याला जन्म तरी म्हणता येणार आहे का आपल्याला? नाही. खरं पाहायला गेलं तो जन्मरहित आहे, जन्मच नाही, त्यामुळे त्याचा नाश म्हणायचा प्रश्नच नाही. त्या काय गोष्टी सगून झाल्या त्या गोष्टी पुढे बघू आपण, किंवा कृष्णचरित्राच्या संबंधाने जन्माच्या वेळेला मागे गेल्या वर्षी पाहिलेही आहेत. मग उपनयन संस्कार करून त्याला द्विजत्व आणायचं आहे, त्याला दुसरा जन्म आणखीन द्यायचा आहे. ही भगवंतानी उपनयन संस्काराकरता तयार होणं म्हणजे भगवंतानी केलेली त्या काळातली त्या संबंधाने केलेली सामान्य लीलाच म्हणावी लागेल का नाही? काय गरज होती त्याला उपनयन संस्काराची? त्याला द्विज म्हणून घेण्याची तरी काय आवश्यकता होती? पण एक वाक्य बोलतो, भगवान म्हणतात, माझ्या चरित्राचं आचरण करणारा समाज भविष्यात तयार होणार आहे, किंवा माझ्या चरित्रास मी मानव देह धारण करून आलेलो आहे, आणि मग मानव देह धारण करून आल्यानंतर जे ते संस्कार माझ्या जीवावर या देहावर झाले पाहिजे, जर झाले नाही तर कृष्णाचा तरी कुठं उपनयन झालाय असं म्हणणारा समाज निर्माण होईल. म्हणून भगवंतांनी विचार केला की आपल्यावर हा उपनयन संस्कारही झाला पाहिजे. मी काल आपल्याला बोललो, काही संस्कार जन्माच्या पूर्वी असतात, काही जन्माच्या वेळेला असतात, काही जन्मानंतर मृत्यूपर्यंतचे असतात, काही मृत्यू समयी म्हणजे अंत्यसंस्कार ज्याला म्हटलं जातं, मृत्यूच्या नंतर ते संस्कार काही आपल्याकडे 13व्या पर्यंतचे सांगितले असतात. म्हणजे अशा पद्धतीच्या 16 संस्काराचं गणित आपल्याकडे सांगितलं. त्याच्यातल्या मला फक्त उपनयन संस्काराबद्दल बोलायचं आहे की जिथं गायत्री मंत्राची दीक्षा दिली जाते, जिथं बुद्धीची कुशाग्रता वाढविण्याकरता जो संस्कार महत्त्वाचा मानला जातो तो उपनयन संस्कार. संस्कारात द्विज उच्चते अशी भाषा आहे. संस्कारात द्विज उच्चते म्हणजे उपनयन संस्कार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने द्विज हे नाव येतं. संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा असतो, म्हणून उपनयन संस्काराची तयारी झाली.
गर्गाचार्यांकडून गायत्री मंत्राची उपासना मिळाली आणि गर्गाचार्यांच्या माध्यमातून उपनयन संस्कार बालकृष्णावर, कृष्ण रामकृष्णावर म्हणजे बलराम आणि रामकृष्ण या दोघांवर उपनयन संस्कार झाले. आणि त्यामुळे उपनयन संस्कार झाल्यानंतर आपल्याकडे शास्त्र असं सांगतं, उपनयन संस्कार झाल्यानंतर आता आपण गुरु आश्रमामध्ये जाऊन गुरुगृही जाऊन काही तत्त्वज्ञानाचा उपदेश करून घ्यावाचा असतो. तत्त्वज्ञानाचा उपदेश करायचा असेल तर अगोदर आपल्याला उपनयन संस्कार होणं गरजेचं आहे. गुरुपदेश होण्याकरिता उपनयन संस्कार अत्यंत आवश्यकता आहे. आमच्याकडे कर्नाटकामध्ये गुरुमंत्र देण्याच्या अगोदर गायत्री मंत्राचा उपदेश केला जातो आणि मग गुरुमंत्र दिला जातो. याचं कारणच असं असतं, गायत्री मंत्राचा उपदेश करणं म्हणजे उपनयन संस्कार करून घेणं आणि मग गुरुमंत्राचा उपदेश केला जातो. म्हणजे गुरुमंत्राच्या उपदेशाकरिता अगोदर गायत्री मंत्राची उपासना आपल्याकडून घडणं आवश्यक असतं. गायत्री मंत्र ही बुद्धीची कुशाग्रता, सूर्योपासना आहे. गायत्री मंत्र म्हणजे तरी काय, सूर्याची उपासना आहे. सूर्यदेवता ही बुद्धीची देवता असल्यामुळे बुद्धीची कुशाग्रता ज्या उपासनेने होते त्याला सूर्योपासना असं म्हटलं जातं, त्यालाच गायत्री मंत्राची उपासना असं म्हटलं जातं. बुद्धीची कुशाग्रता का सांगावं लागलं, कारण बुद्धीच्या ठिकाणी जाड्यता, बुद्धीच्या ठिकाणी मलिनता अनेक वेळा येण्याची शक्यता आहे. बुद्धी अशी क्षणिक पद्धतीची आहे. शास्त्रांनी त्याच्याकरता अनेक वचनं दिलेली आहेत. तुकोबरायांचं एक वचन देऊन पुढे जातो, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तव तव होय बाधक. बुद्धी अशी अखंड बदलणारी आहे, कधी बदलेल काही सांगता येत नाही. मी अनेकदा विनोदाने उदाहरण देत असतो. एखाद्याने आपल्याकडे जरी 1000 मागितलेले असले, मागणाऱ्याने मागितले 1000, आपण खिशातून काढले 500 रुपये, हातात घेतले 200 रुपये आणि त्याला दिले 100 रुपये. कळालं का? पहा किती बुद्धीचा बदल झाला. मागणाऱ्याने किती मागितले? 1000. आपण 1000 पहिल्यांदा बुद्धीवर काही संस्कार झाले, 1000 असे संस्कार झाले. मग आपण खिशातून काढले किती? 500. बुद्धी बदलली, 500 रुपये काढले. हातामध्ये घेतले किती? 200. बुद्धी बदलली आणि त्याला दिले किती? 100. म्हणजे याचा अर्थ असाही करता येईल, 1000 मागितले की 100 भेटतात, असाही अर्थ करायला हरकत नाही. म्हणजे आपली बुद्धी अशी बदलत राहते. अशी बदलणारी बुद्धी स्थिर करायची असेल, बुद्धीच्या ठिकाणी आलेलं जाड्यत्व घालवायचं असेल, बुद्धीच्या ठिकाणी आलेली मलिनता संपवायची असेल, बुद्धीच्या ठिकाणी निर्माण झालेली दुर्बुद्धी दूर करायची असेल तर त्याच्याकरता गायत्री मंत्राची उपासना आपल्याकडून करावी असं आपल्याकडे शास्त्र सांगतं. म्हणून गायत्री मंत्राची उपासना याचाच अर्थ सूर्योपासना, याचाच अर्थ बुद्धीची कुशाग्रता करून करण्याकरता केलेली ही एक लीला. आता भगवंताला खऱ्या अर्थाने ही सूर्योपासना करायची आणि बुद्धीची कुशाग्रता करायची तरी काही आवश्यकता होती का? मला सांगा. का? कारण सूर्य ज्याच्या सत्तेने चालत असेल, उगवत असेल तर याला सूर्याची उपासना करायची काय गरज आहे? पण भगवान म्हणतात, मी भगवान असूनही सूर्याची उपासना करत असेल तर माणसाने करू नये का? हा प्रश्न भगवंताला आपल्याला विचारायचा आहे. मी सगळ्या जगाचा मालक असूनही सूर्याची उपासना करतो. मागे एकदा कर्मयोगाच्या संबंधाने बोलताना मी बोलून गेलो होतो, आठवत आहे का? पहा, भगवान म्हणतात की कर्माशिवाय माणूस राहू शकत नाही. भगवान म्हणतात, अर्जुना तू कर्म केलं पाहिजे. अर्जुनाने विचारलं, देवा का केलं पाहिजे? अनेक युक्तिवाद भगवंतांनी पटवून दिले, त्याला सगळं पटवून दिलं, तरी अर्जुनाला पटेना म्हटल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, मला सांग अर्जुना, मला काही कर्म करायची गरज आहे का रे? आता बघा, शेवटचा प्रश्न विचारतात भगवान अर्जुनाला. ते गीतेच्या संबंधाने येईल, आपल्या 3 दिवसाच्या प्रवचनात कुठंतरी हा विचार येईलच. भगवान म्हणतात, अर्जुना मला काही कर्म करायची गरज आहे का? मी सगळ्या जगाचा मालक आहे ना? अर्जुनाने सांगितलं, हो देवा, तू जगाचा मालक आहे, मला काही काम करायची आवश्यकता आहे का? नाही देवा. मग भगवंतांनी सांगितलं, मला काहीच कर्म करायची आवश्यकता नसताना सुद्धा तुझ्या रथाचा सारथी झालो का नाही मी? हा झालं. मग तू करायचं कर्म. कळालं का? बघा, मी जर रथाचा सारथी होत असेल तर तू क्षत्रिय असल्यामुळे युद्ध नावाचं कर्म करू नये का? याचा अर्थ भगवान म्हणतात, मी कर्म का करतो? समाजाने माझ्याकडे पाहून तरी कर्म केलंच पाहिजे, हा उपदेश समाजामध्ये जावा. सूर्योपासना भगवान श्रीकृष्ण परमात्मा का करतात? कारण उपनयन संस्कारानंतर रोज गायत्री मंत्राची उपासना झालीच पाहिजे, रोज सूर्योपासना झालीच पाहिजे, रोज संध्यावंदन झालंच पाहिजे. एकदा उपनयन संस्कार झाले की संध्यावंदन हे झालंच पाहिजे. 2 वेळेची संध्यावंदन सांगितलं जातं. एक सकाळचं सांगितलं जातं, संध्याकाळी. त्याच्या शास्त्रांनी काही अपवाद सांगितले. संध्याकाळी वेळ नाही, तुम्ही सकाळच्या वेळेला दोन्ही संध्या करून घेऊ शकता, हे शास्त्राने आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. याचा अर्थ हे कर्म केलंच पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सूर्योपासना करायला लागले. भगवंताला गुरुगृही जायचं आहे. आता सद्गुरूंचा उपदेश करून घेण्याकरता निघायचं आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुलामध्ये जावं लागायचं. ऐका, गुरुगृही जाऊन अध्ययन करावं लागायचं.
जुना काळ आठवतोय का पहा. स्वामी विवेकानंदाचं चरित्र वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांकडे गेले, कलकत्त्याला त्या कालीमातेच्या मंदिरामध्ये गेले, रामकृष्ण परमहंसांना शोधून घेतलं आणि रामकृष्ण परमहंसांकडे जाऊन त्यांच्याकडे काही अध्ययन करून घेतलं. पूर्वीच्या काळामध्ये शिष्याला अध्ययन करण्याकरता, विद्या ग्रहण करण्याकरता काय करावं लागायचं? गुरुग्रही जावं लागायचं. म्हणजे गुरुग्रही, गुरुला बोलवायचं नाही, तिथं जायचं. आम्हाला फोनवर म्हणतात या की महाराज, असं नाही चालत, ते असं चालत नाही. गुरुग्रही जावं, तिथं जावं. लोक तर आम्हाला असं बोलू, असं नाही चालत, गुरुग्रही जायचं. विवेकानंदांचं चरित्र गोड आहे. गुरुगृही जायचं मान्य आहे. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना गुरुगृही पाठवायचं आहे. उपनयन संस्कार झालेले आहेत, आश्रमामध्ये पाठवायचं आहे. भगवंताला ज्या गुरूंकडे पाठवायचं आहे ती गुरु नावाची व्यक्ती, गुरु नावाचं तत्व आहे तरी नेमकं कसं? मी अनेकदा बोलतो, काल जसं बोललो की कंस ही व्यक्ती नाही वृत्ती आहे, तसं मी आज गुरु शब्दाने बोलतो. गुरु ही व्यक्ती नाही, ते तत्व आहे. ऐका, गुरु ही व्यक्ती नाही, गुरु हे एक तत्व आहे. गुरु शब्दाचा अर्थ सांगत असताना शास्त्र आम्हाला सांगतं, गु शब्दस्तु अंधकारात, तू शब्दस्तु तन्निरोधकः, तू ऋ शब्दस तन्निरोधकः. गु शब्दस्तु अंधकारात, ऋ शब्दस तन्निरोधकः. गु शब्दाचा अर्थ आहे अंधकार आणि ऋ शब्दाचा अर्थ आहे तन्निरोधक, म्हणजे अंधकाराचा निरोधक. ऐका, गु या शब्दाचा अर्थ झाला अंधकार, याचा अर्थ झाला अज्ञान, आणि ऋ या शब्दाचा अर्थ झाला त्या अंधकाराचा निरोधक. निरोधक या शब्दाचा अर्थ झाला अंधकाराचा निरोधक असतो तो प्रकाश, याचा अर्थ ऋ शब्दाचा अर्थ झाला प्रकाश. म्हणजे गु या शब्दाचा अर्थ झाला अंधकार, ऋ या शब्दाचा अर्थ झाला प्रकाश, गु या शब्दाचा अर्थ झाला अज्ञान आणि ऋ या शब्दाचा अर्थ झाला ज्ञान. म्हणजे अज्ञान घालून ज्ञानोदय करून देणारे जे असतात त्यांना म्हटलं जातं गुरु. गुरुचरित्र नावाच्या ग्रंथामध्ये गुरु शब्दाच्या संबंधाने एक ओवी फार छान येते. मी अनेकदा सांगत असतो, आपली पाठही आहे. गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परियेसा. गुरुचरित्रकारांनी गुरु शब्दाच्या संबंधाने असं सांगितलं. अरे गुरु गुरु म्हणजे काय? तर गुरु म्हणजे अक्षरे दोन, ही दोनच अक्षर आहेत. पण सामान्य समजू नका, अमृताचा समुद्र जाण. अक्षर दोन जरी असली तरी ते सामान्य नाही, अमृताचा समुद्र आहे. या गुरु शब्दाबद्दल बोलत असताना एकनाथ महाराजांची भाषा फार गोड आहे. तरी जो काया वाचा मने, अति कृपाळू दिनाकारणे, तोडी शिष्याची भवबंधने, उठवी ठाणी अहंकाराची. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गुरु आश्रमामध्ये पाठवायचं आहे, मान्य आहे. गुरुग्रही पाठवायचं आहे, पण ते गुरुपद आहे तरी नेमकं कसं? तीन गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली अति कृपाळू दिनाकारणे, त्यांना म्हणा गुरु एक. दुसरी गोष्ट सांगितली तोडी शिष्याची भवबंधने, त्यांना म्हणा गुरु दोन. आणि तिसरी गोष्ट सांगितली उठवी ठाणे अहंकाराचे, त्यांना म्हणा गुरु तीन. तीन गोष्टी झाल्या. पुन्हा सांगतो आपल्याला, जो शिष्याच्या विषयी अति कृपाळू आहे त्यांना गुरु म्हणा एक. जो शिष्याच्या ठिकाणची भवबंधनं तोडून टाकतो त्यांना म्हणा गुरु दोन. आणि तिसरी गोष्ट सांगितली उठवी ठाणे अहंकाराचे, अहंकाराची निवृत्ती करणारे आहेत त्यांना म्हणा गुरु तीन. तत्वज्ञानाने व्याख्या अशी केली, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठत्वे सती दयालुत्वम सद्गुरोर लक्षणम. जे श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत आणि दयालू आहेत त्यांना गुरु म्हटलं जातं. अशा गुरुचा शोध वसुदेव आणि देवकी घ्यायला लागली. कृष्णाला पाठवायचं आहे, पण त्याच्याकरता लागणारे गुरु कोण आहेत? असे गुरु पाहिजेत जे श्रोत्रिय असावेत, असे गुरु पाहिजेत की जे ब्रह्मनिष्ठ असावेत, असे गुरु पाहिजेत की जे दयालू असावेत. कोण आहेत गुरु असे? अशा गुरुचा शोध घ्यायला सुरुवात केली. जे शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थो, यथोचित्ती निज भावे. ते शब्दज्ञानामध्ये पारंगत असावे, ब्रह्मानंदामध्ये सथा डुल्लत असावे, शिष्य प्रबोधिनी समर्थो, शिष्याला प्रबोधन करण्यामध्ये ते समर्थ असावेत. अशा गुरुचा शोध वसुदेवजी घ्यायला लागले. मला कृष्ण परमात्म्याला पाठवायचं आहे, कृष्णाला गुरुग्रही पाठवायचं आहे, पण गुरु असे असावेत की जे स्वतः ब्रह्मानंदामध्ये डुल्लत असलेले पाहिजे, शिष्याविषयी अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ असलेले पाहिजेत. आणि मग अशा गुरुचा शोध घेण्याकरिता जेव्हा त्यांची वृत्ती फिरायला लागली वसुदेवाची, तेव्हा वसुदेवाच्या लक्षात आलं की असे गुरु एकच आहेत, अवंतीपुरामध्ये ते दिसून येतात आणि त्यांचं नाव आहे सांदीपानी ऋषी. सांदीपानी ऋषी आहेत. आता हे सांदीपानी ऋषी कोण आहेत?
खरं तर सांदीपनी ऋषींचं मूळ गाव सांगितलं जातं काशी. त्याचे वेगवेगळे भाग आहेत. स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराजांनी फार गोड लिहिलंय त्याच्यावर. ते असं म्हणतात, मूळ गाव त्यांचं काशी आहे, पण ते पुन्हा अवंतीपुरामध्ये येऊन राहिले. अवंतीपूर या शब्दाचा अर्थ आहे उज्जैन. उज्जैनमध्ये येऊन राहिले. आता काशीचे असलेले सांदीपनी ऋषी उज्जैनमध्ये का आले? मुळात सांदीपनी ऋषी काशीचे ते गुरु आहेत, सर्व विद्या त्यांच्या जवळ आहेत. हे बोलताना अखंडानंद सरस्वतीजी महाराजांचं बोलणं असं आहे, सांदीपनी ऋषी म्हणजे विद्येचं माहेरघर, आणि खऱ्या अर्थाने विद्या जन्म घेते ती काशीमध्ये जन्म घेते. त्यामुळे सांदीपनी ऋषींचं मूळ गाव सुद्धा काशी आहे. मग ते उज्जैनमध्ये का आले? काय झालं म्हणे, त्यांनी खूप सगळं काही अध्ययन केलं, सगळं झालं. आता हे द्यायचं आहे, हे द्यायचं आहे, परंतु त्यांच्या लक्षात आलं की मला पाहिजे त्या पद्धतीचा शिष्य इथं भेटत नाही. काशीमध्ये राहताना सांदीपनी ऋषींना वाटायला लागलं मला जे पाहिजे त्या पद्धतीने इथं शिष्य भेटत नाही. मग मी जे शिकलेलो आहे ते मला चांगल्या शिष्याला द्यायचं आहे. माझ्याकडे चांगला एखादा असा विद्यार्थी यावा की ज्या विद्यार्थ्याला हे माझं सगळं काही मला देता यावं, पण मला चांगला विद्यार्थी भेटेल कुठं? जरा माफी मागून एक वाक्य बोलतो, चांगला विद्यार्थी भेटणं याच्याकरता सुद्धा शिक्षकाचं पुण्यच उदयाला यावं लागतं, नाही का? बऱ्याचदा आपल्याकडे आहे चांगले विद्यार्थी भेटतीलच असे काही आपल्याला सांगता येत नाही. चांगला शिष्य भेटण्याकरता सुद्धा गुरुचं पुण्यच उदयाला यावं लागतं असंही म्हणायला हरकत नाही. त्याच्यात जरा बदल करून सांगतो, चांगले ऐकणारे भेटण्याकरता सुद्धा वक्त्याचं पुण्यच उदयाला यावं लागतं. हे सुद्धा अलीकडल्या काळामध्ये आम्हाला म्हणावं लागतं. मी का म्हटलं चांगले ऐकायला भेटणे? बऱ्याचदा आम्ही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरतो, चांगले ऐकायला भेटतील काही सांगता येत नाही. बऱ्याचदा आम्हाला प्रसंग येतो. मी अनेकदा सांगतो, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला कीर्तनाला गेलो, उद्या दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन माझं होतं, आदल्या दिवशी रात्री उशिरा पोहोचलो. रात्रीचे कीर्तनकारांचं कीर्तन संपलेलं होतं आणि संपून लोक घराकडे निघालेली होते. घराकडे निघाल्यानंतर मंडपातून बाहेर आल्यानंतर जी माणसाची चर्चा असते का नाही, ती खरी कीर्तनाची प्रवचनाची पावती असते. लक्षात घ्या. जाताना जी चर्चा करतात का नाही, जाताना असं आता उठल्यानंतर जे दरवाजातून बाहेर पडताना, मंडपातून जे बाहेर पडताना चर्चा करतात का नाही, ती खरी त्या कीर्तनाची किंवा प्रवचनाची पावती असते. नेमकं सगळा लोंढा असा मंडपातून बाहेर पडत होता. मी रात्री 11 वाजता त्या गावात पोहोचलो, गाडीतून उतरलो, गर्दी निघालेली आहे, थोडंसं थांबलो. त्या लोकांना माहीत नाही मी कीर्तनकार आहे उद्याचा, माहीत नाही, अनोळखी सगळे लोक होते आणि जाताना त्यांची चर्चा चालली होती. त्याच्यातला एक जण माणूस म्हणत होता, वा काय कीर्तन झालं, कीर्तन असावं तर असं असावं, कीर्तन असावं तर असं असावं, आयुष्यात असं कधी कीर्तन ऐकलं नाही, इतकं चांगलं कीर्तन मला कधी ऐकायला भेटलं नाही, असं तो म्हणत होता. दुसराही त्याला प्रतिसाद देत होता. मला आनंद वाटला. का? कारण चांगलं ऐकणारी लोक या गावात आहे याचा आनंद वाटला. कारण चांगले ऐकणारे भेटणं सुद्धा अलीकडे दुर्मिळ झालं. कधी कधी बऱ्याचदा कीर्तनाला उभा राहताना हळूच आम्हाला कानात सांगतात, महाराज थोडं हसवा बरं, हसवण्याचं माध्यम कीर्तन आहे का? लोक आम्हाला सांगतात, कधी कधी कानात हळूच सांगतात. मला आनंद वाटला की हे चांगले ऐकणारी लोक भेटले, छान वाटलं. ते लोक तिथं निघालेले होते. तो एक जण म्हणत होता, बस आता काही कीर्तन कधी कुणाचं ऐकूच नाही, एवढं चांगलं याच महाराजांचं ऐकत बसावं असं वाटायला लागलंय. मला आनंद वाटला. मी त्यांना थांबवलं, नमस्कार केला आणि मी त्यांना म्हटलं, का हो कीर्तन ऐकून आलात? म्हटलं हो. त्याला माहित नाही मी काही कीर्तन करायचे. म्हटलं ऐकलं. हो. चांगलं झालं कीर्तन? तो म्हटलं काय सांगू, अतिशय चांगलं. म्हटलं खूप आवडलं? अहो खूपच आवडलं. चांगलं होतं? हो खूप चांगलं होतं. मी आपलं उत्सुकतेने विचारलं, म्हटलं आजच्या कीर्तनकारांनी कोणता अभंग घेतला होता? तो म्हटलं कीर्तनात अभंग असतो का? आता याची सुरुवात जर इथून असेल तर आता काय चांगलं ऐकलं? बऱ्याचदा काही काही लोक आम्हाला म्हणत राहतात, चांगलं ऐकणारे भेटण्याकरता वक्त्याचं पुण्य उदयाला यावं लागतं. चांगला विद्यार्थी भेटायचा असेल तर शिक्षकाचंच पुण्य उदयाला यावं लागतं. चांगले विद्यार्थी भेटणं अलीकडल्या काळामध्ये फार कठीण आहे. विद्यार्थी या शब्दाचा अर्थ, शिक्षक या शब्दाचा अर्थ जणू काही शिक्षण क्षेत्रातून हद्दपार झाला की काय अशी शंका आजकालच्या शिक्षण क्षेत्राकडे बघितल्यानंतर निर्माण होते. तो काळ शिक्षकाचा पूर्वीचा काळ आणि आत्ताची शिक्षकाची पद्धती, पूर्वीच्या काळातल्या विद्यार्थ्याच्या पद्धती, आत्ताच्या काळातल्या विद्यार्थ्याच्या पद्धती किती बदल होत गेला. शिक्षक या शब्दाचा अर्थ मी अनेकदा सांगत असतो, शिक्षक या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. एक शी आहे, दुसरा क्ष आहे आणि तिसरा क आहे. शी म्हणजे शिक्षा, क्ष म्हणजे क्षमा आणि क म्हणजे कर्तव्य. हे 3 गुण ज्याच्या अंगी बांधलेले आहेत त्यांना म्हणायचं शिक्षक, त्यांना शिक्षक म्हटलं जातं. आता अलीकडल्या काळामध्ये अशा पद्धतीचे शिक्षक भेटणं सुद्धा दुर्मिळच झालं. म्हणजे बऱ्याचदा शिक्षकाची व्याख्या करत असताना पूर्वीच्या काळामध्ये गणिताचे शिक्षक, समजा नाव माहीत नसलं, बहुतेक नावं त्या काळामध्ये अडाणी गावातले खेडेगावातल्या लोकांना माहीतही नसायचे. अगदी खेडे. आता माझ्या बाबतीत मी धामणगावाला शिकत असताना आमच्या आईला बऱ्याचदा काही शिक्षकाची नावं माहीत नव्हती. दादा 8-8 महिने बाहेर असायचे कार्यक्रमाला.
मी आमच्या आईच्या जवळ राहिलेलो असायचो. आई रोज शाळेमध्ये सोडायला किंवा रोज शिक्षकाला 2-4 दिवसाला जरी भेटायला आली की हा अभ्यास करतोय का नाही, तेव्हापासून तिचा संशय आहे. ते आजही रोज संध्याकाळी विचारते मला अभ्यास करतो का नाही. तेव्हापासून लहानपणापासून 4थीपासून तो आजपर्यंत आहे तिचा संशय. ती तेव्हापासून विचारायला जायची शाळेतल्या, पण ती विचारताना त्यांना काही माहीत नसायचं या शिक्षकाचं नाव काय आहे. मग ती गेल्यानंतर ती विचारायची मराठीचे शिक्षक कुठं आहेत, त्यांना मला भेटायचं आहे. गणिताचे शिक्षक कुठं आहे, त्यांना मला भेटायचं आहे. इंग्रजीचे शिक्षक कुठं आहे, त्यांना मला भेटायचं आहे. म्हणजे मराठीचे शिक्षक नाव माहीत नसलं तरी कमीत कमी मराठी विषय शिकवणारे शिक्षक, गणित विषय शिकवणारे शिक्षक असं असायचं. आता तसं राहिलं नाही. म्हणजे आता जर एखादी आई शाळेमध्ये गेली आणि जर शिपायाला म्हणायला लागली की मला शिक्षकाला भेटायचं आहे, तो शिपाई म्हटला की कोणत्या शिक्षकाला, तर तिला माहीत कळणार नाही मराठी हे. ती असं बोलेल, अहो ते नाहीत का प्लॉटिंगचा धंदा करणारे ते शिक्षक. आहे का नाही परिस्थिती बघा. ते नाही का त्या पक्षाचं काम करतात ते शिक्षक. म्हणजे वस्तुस्थिती अशी बदलली. माझ्यावर माझ्या विषयाच्या संबंधाने माझी ओळख होण्याच्या ऐवजी माझी दुसऱ्या विषयाच्या संबंधाने जर ओळख होत असेल तर याचा अर्थ मी माझ्या शिक्षण क्षेत्रामध्ये कुठंतरी माझ्या क्षेत्राची मी प्रतारणा करतोय, ह्याचं चिंतन कुठंतरी झालं पाहिजे. बरं, ही परिस्थिती जशी शिक्षण क्षेत्रातली तशी विद्यार्थ्याची परिस्थिती तीच. विद्यार्थी शब्दाचा अर्थ सांगत असताना आम्हाला त्या काळात संस्कार आहेत आजही. विद्यार्थी या शब्दाचा अर्थ काय, विद्यार्थी शब्दाचं लक्षण काय सांगितलं जाईल. मला आजही आठवतंय, मी इथं कॉलेजमध्ये शिकत असताना, लॉला शिकत असताना त्याच काळामध्ये तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून बार्शी आपल्या शिवाजी कॉलेजला मी काम करत होतो. आदरणीय जोशी मॅडम त्यावेळेस संस्कृत शिक्षक म्हणून त्या तिथं प्राध्यापिका म्हणून काम करत होत्या. अनेकदा त्यांची आणि माझी दोघांचं एकाच त्या याच्यामध्ये आम्ही शिक्षक त्या गॅलरीमध्ये बसायचो, तेव्हा चर्चा होताना त्यांच्या मुखातली आजही व्याख्या मला जोशी मॅडमची आठवते. त्यांनी मला विद्यार्थी शब्दाची व्याख्या अशी सांगितली होती. रजनीताई जोशी मॅडम रोज आपल्याकडे प्रवचनाला येतात. रजनीताईंनी तेव्हा जो व्याख्या अशी सांगितली होती, विद्यार्थी शब्दाचा अर्थ काय की ज्याला ज्ञानाशिवाय कशाही पद्धतीचं व्यसन नाही त्याचं नाव विद्यार्थी. विद्यार्थी शब्दाचा अर्थ सांगितला. ज्ञान ग्रहण करण्याशिवाय, अर्जन करण्याशिवाय कोणतंही व्यसन नाही त्याला विद्यार्थी असं म्हटलं जातं. ही विद्यार्थी भेटणं अलीकडल्या काळामध्ये दुर्मिळच झालं. विद्यार्थी शब्द तो दुर्मिळ झाला. चांगला शिष्य भेटणं फार कठीण झालं. काशीमध्ये राहणाऱ्या संदीपानी ऋषींना वाटायला लागलं की मला माझ्या ठिकाणी असलेलं सगळी विद्या देण्याकरिता मला चांगला शिष्य भेटला पाहिजे. इथं भेटेल असं वाटत नाही, मग आपण कुठेतरी गेलं पाहिजे. अवंतीपुराला, उज्जैनला ते गेले. इथं चांगला शिष्य भेटेल याची संकेत सांदीपानी ऋषींना काशी विश्वेश्वराच्या कृपेने झाले. याचं कारण काय असेल हो? याचं एकच कारण आहे, भविष्यामध्ये रामकृष्ण इथं शिकायला येणार होते उज्जैनमध्ये, आणि म्हणून सांदीपानी ऋषी तिथं जाऊन बसतात. रामकृष्णाला म्हणजे बलराम आणि कृष्ण परमात्मा या दोघांना तिथं पाठवलं सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये. हे दोघंही आले. सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये आल्यानंतर ठीक आहे, उपनयन संस्कार झाला, गुरुचा शोध संपला. गुरुग्रही कृष्ण आणि राम म्हणजे बलराम आणि कृष्णाला दोघांनाही पाठविल्यानंतर तिथं गेल्यानंतर काय करावं, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, काय करावं. मी ज्ञानेश्वरीतली एक ओवी देऊन पुढे जातो. ज्ञानोबराय सांगतात, जे ज्ञानाचा कुरुठा एत सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करिगा सुभटा ओळगोनी. ज्ञानोबरांची भाषा आहे. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनस्तत्वदर्शनः. भगवंताची गीतेतली भाषा आहे. भगवान स्वतः सांगतात काय करा, तत्विधी प्रणिपातेन, एक प्रणिपात करा, परिप्रश्नेन प्रश्न करा, आणि सेवया या शब्दाचा अर्थ आहे सेवा करा. या 3 गोष्टी झाल्यानंतर मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनस्तत्वदर्शनः, मग गुरूंकडून उपदेश होईल. पण गुरूंकडून उपदेश होण्याकरता शिष्याने काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट प्रणिपात. जगाचा मालक असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा, सर्वज्ञ असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा, जगदीश्वर असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा, सर्व विद्येंचा जन्म ज्याच्यापासून निर्माण होतो तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर पहिलं काम करतो, सांदीपानी ऋषींना प्रणिपात करतो. याचा अर्थ साष्टांग दंडवत घालतो. पहिलं काम करतोय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांदीपानी ऋषींना साष्टांग दंडवत घालावा. दंडवत दंडापरी काही ओरो नेदी ओरी. साष्टांग दंडवत 8 अंगाने युक्त असलेला दंडवत. नमस्काराच्या काही पद्धती सांगितल्या जातात. आपण आपल्या घरामध्ये वडीलधारी व्यक्तीला नमस्कार करताना कसा नमस्कार करावा याच्या काही पद्धती आम्हाला सांगितल्या जातात. आई वडिलांना नमस्कार कसा करावा, गुरूंना नमस्कार कसा करावा, भगवंताला नमस्कार कसा करावा, काही पद्धती सांगितल्या जातात. आम्हाला काही वेळेस नमस्कार करणारे फार वेगवेगळे भेटतात.
म्हणजे काही ठिकाणी गेल्यानंतर एकाने सांगितलं, महाराज मला वागता येत नाही, मला कळे ना, मी काय करू कळे ना. म्हटलं राहू द्या, नका करू नमस्कार, राहू द्या. नाही नाही असं कसं म्हटले, मला वागता येत नाही पण नमस्कार करायचा आहे. म्हटलं हे कसं शक्य, आता तुम्हाला वागता येत नाही मग मी काय करू. ते म्हटले तुमचे पाय जरा वर करा, दुसरं काही नाही. आम्हाला हे नमस्कार करणारे लोक भेटतात. हे महाराज खाली पडले तरी चालतील पण पाय वरून करून याच्या डोक्यापर्यंत गेले पाहिजे. कसा साष्टांग नमस्कार करता बघा. नमस्कार करणारे लोक बरेच वेगवेगळे भेटतात. काही लोक कसे नमस्कार करतील सांगता येत नाही. काही लोक पाया पडतात आणि पाया पडताना उगीच चिमटा घेतात. हे बार्शीत कोणी नाही तसं अजिबात नाही. मी तिकडलं सांगतो, तिकडे गेल्यावर बार्शीचं सांगतो, काही अर्थात नाही. कोणी चिमटे घेतले मला चांगलं माहिती नाही असं नाही. काही करत राहतात लोक काही अनावश्यक पद्धतीने. नमस्कार, साष्टांग नमस्कार, मी तुकोबरायांचं प्रमाण देतो याला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सादीपाणी ऋषींच्या आश्रमामध्ये बालकृष्ण जातात. साष्टांग दंडवत घातला, दोन्ही हात जोडले आणि आम्हाला काही उपदेश करा अशा पद्धतीची विनंती केली. उपदेश करा अशी विनंती केली. सादीपाणी ऋषींनी त्यांच्याकडून काही सेवा करून घेतली. सेवा ही फार महत्वाची असते. मगाशी मी प्रमाण दिलं, येत सेवा हा दारवंठा. दारवंठा या शब्दाचा अर्थ आहे दरवाजा. ज्ञानाचा कुरुठा, येत सेवा हा दारवंठा. ज्ञानेश्वरी फार गोड आहे. तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. ज्ञानोबराय किती गोड बोलतात बघा. काय करा, तनु मनु जीवे, तनु मनु जीवे, चरणासी लागावे, चरणाला लागा. पण कसं, तनु मनु जीवे. कायिक सेवा, वाचिक सेवा आणि मानसिक सेवा अशा 3 सेवा आपल्याकडे सांगितल्या जातात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये राहत असताना सेवा करतात. काही कायिक रूपाने सेवा केली, काही वाचिक रूपाने सेवा केली, काही मानसिक रूपाने सेवा केली. ज्ञानोबरांनी त्या सद्गुरु सेवेची काही सूक्ष्मता आपल्याला आचार्य उपासनम या पदाखाली दिलेल्या आपल्याला काही ओव्या सापडतात. त्याच्यामध्ये ज्ञानोबराय बोलतात, शिष्याची सद्गुरूविषयी असलेली भावना कशी असावी हे बोलताना ज्ञानोबरांचे शब्द आहे, म्हणे गुरुचे मी भवन, आपण मी होईन, आणि दास होऊनी करीन दास्य तेथीचे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझ्या गुरूंबद्दल असलेली अंतःकरणातली भावना व्यक्त करताना, सेवेची भावना व्यक्त करताना ज्ञानेश्वर महाराजांची भाषा अशी आहे, माझी भगवंताला प्रार्थना आहे. म्हटले काय प्रार्थना आहे, मला माझ्या गुरूंचं भवन होण्याची संधी द्यावी, घर होण्याची संधी द्यावी, मला माझ्या गुरूचं घर होण्याची संधी द्यावी. एवढ्यावर थांबत नाहीत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला माझ्या गुरूंच्या घराचा उंबरठा होण्याची संधी द्यावी. एवढ्यावरही थांबत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मला माझ्या गुरूच्या घराचा दरवाजा होण्याची संधी द्यावी, मला माझ्या गुरूंच्या पायातल्या खडावा होण्याची संधी द्यावी, मला माझ्या गुरूंच्या खाली बसायचं जे आसन आहे ते आसन होण्याची संधी द्यावी. ज्ञानोबारांना विचारलं हे सगळं का, याचं एकच कारण सांगतात, तितकी तितकी सहवास, तितका तितका सहवास, संगती सद्गुरूची भेटेल याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरू सेवेची केलेले हे एक प्रकार आहेत. किती सूक्ष्मता आहे. जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा पण सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये झाडून काढण्यापासून कामं करतात. तिथं गुरूंच्या जवळ तिथं कोणी लहान नसतं, कोणी मोठं नसतं. झाडून काढण्याची सेवा भगवंतांनी करावी. एवढंच नाही, रोज स्वयंपाकाला लागणारे जी सरपण आहे, लाकडं असतात, ती लाकडं घेऊन येण्याची सेवा भगवंतांनी करावी. सायंकाळच्या वेळेला आपल्या सद्गुरूंचे पाय दाबण्याची सेवा भगवंतांनी करावी. किती विशेष आहे बघा. ही सेवा झाल्याशिवाय तत्वज्ञानाचा उपदेश होणार नाही. अनेक वर्ष ही सेवा चालली. सेवा हा दारवंट असल्यामुळे सेवेनेच तिथपर्यंत जाता येतं. बलराम दादा, बाळकृष्ण, सुदामदेव हे सगळे मिळून सेवा करतायत. सेवा केल्यानंतर या सेवेच्या कालामध्ये सद्गुरूंनी काही शिक्षण त्यांना दिलं. 14 विद्या आणि 64 कलांचं शिक्षण सांदीपानी ऋषी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला देतात. सगळं शिक्षण देतात. धर्मशास्त्राचं शिक्षण देतात, योगशास्त्राचं शिक्षण देतात, अध्यात्मशास्त्राचं शिक्षण देतात, राजशास्त्राचं शिक्षण देतात. भागवतांनी वर्णन असं केलंय, सांदीपानी ऋषींनी काही राजशास्त्र कृष्णाला शिकवलं म्हणे. किती गंमत आहे बघा. काय शिकवलं? 6 गोष्टी शिकवल्या म्हणे. संधी, विग्रह, यान, आसन,
द्वैध आणि आश्रय या 6 गोष्टीचा उपदेश राज्यशास्त्राच्या दृष्टीने कृष्णाला सांदीपानी ऋषींनी केला. काय आहेत या राज्यशास्त्राच्या दृष्टीने गोष्टी? सांदीपानी ऋषींनी सांगितलं, हे कृष्णा, बाकीच्याला उपदेश करण्यामध्ये आणि तुला करण्यामध्ये थोडा मी फरक का करतोय, कारण पुढं तुला हे सगळं राज्य चालवायचं आहे. मथुरेची राज्य स्थापना झाली असली तरी पुढं भविष्यात द्वारकेचं राज्य तुला निर्माण करायचं आहे. हस्तिनापूरचं राज्य, कौरव पांडवांचा इतिहास हा सांदीपानी ऋषींना पुढं माहीत आहे सगळा. आणि म्हणून यावेळेस तुला काही मुख्य भूमिका सांभाळायच्या आहेत. त्यावेळेस तुला संधी नावाच्या मार्गाचा स्वीकार तुला करता आला पाहिजे. संधी या शब्दाचा अर्थ काय? वरिष्ठाशी तह करताना कसं बोलावं याला संधी म्हटलं जातं राज्यशास्त्रामध्ये. तुला हे करता आलं पाहिजे, ही संधी तुला साधता आली पाहिजे. वरिष्ठाशी तह करण्याच्या बोली तुला बोलता आल्या पाहिजे. आपण कृष्ण शिष्टाई पुढे येईलच महाभारतात आपल्याकडे, आपण पाहणार आहोत ते सुद्धा. कृष्ण शिष्टाई तुला करायची आहे, त्यामुळे तह करताना कशी भाषा वापरावी, शिष्टाई करताना तुला कसं असावं हे सांदीपानी ऋषींनी कृष्णाला शिकवावं आश्रमामध्ये. एक विग्रह म्हणजे काय? काही वेळेस शत्रूच्या ठिकाणच्या असणाऱ्या गोष्टी कशा काढून घेता येतील, त्याची असणारी शक्ती कशी दुर्बल करता येईल, थोडक्यात त्याच्या जवळच्या गोष्टी लूट करण्याच्या करता सुद्धा काही कला, काही विद्या आपल्याला आली पाहिजे. ती विग्रह नावाची विद्या सांदीपानी ऋषी कृष्णाला शिकवितात. एवढंच नाही, यान म्हणजे शत्रूवर कशी स्वारी करावी हे सांदीपानी ऋषी कृष्णाला शिकवितात. आसन, एखाद्या किल्ल्याचा आश्रय करून राहताना कसं राहिलं पाहिजे सेनेने हे सांदीपानी ऋषी कृष्णाला शिकवितात. द्वैध, फितुरी करणं जमलं पाहिजे आणि फितुरी केल्यानंतर फितुरी कशी केली जाते, एखादा फितूर कसा आहे हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुला राज्यशास्त्रामध्ये तुला सांभाळाव्या लागणार आहेत. ते कसं असतं, एखादा माणूस फितुरी कशी करतो हे शिकविलं, एखाद्या माणसाने फितुरी केलेली कशी ओळखायची हे शिकविलं. याला द्वैध असं म्हटलं जातं. आश्रय, बलाढ्य महापुरुषाचा एखादा आश्रय धरून युद्ध कसं जिंकायचं हे सुद्धा या युद्धशास्त्रामध्ये, राज्यशास्त्रामध्ये तुला करावं लागणार आहे. हे शिकवलं. 14 विद्या शिकविल्या, 64 कला शिकविल्या. भागवतामध्ये एक वचन असं आहे, 64 कला श्रीधराचार्यांनी त्याच्यावर केलेल्या वंशीधरांनी टीकेमध्ये त्या 64 कलेची नावं सांगितलेली आहेत. 64 कला सांगितलेल्या आहेत. त्या कला भगवंतांनी कुठं कुठं वापरल्या हे सगळं सांगितलेलं आहे. पण इतकं सांगायला वेळ नाही. आणि दुसरी गोष्ट, आता सांगितलं तर उद्या काय ऐकायचं म्हणून सांगत नाही. 64 कला शिकविल्या भगवंतांनी. पण गंमत अशी आहे, कृष्ण परमात्म्यांनी त्या 64 कला 64 दिवसामध्ये आत्मसात केल्या. हे कृष्णाच्या बुद्धीचं वैभव आहे. ऐका, एक एक कले करता एकच दिवस कृष्णाने घ्यावा. एका दिवसामध्ये एक कला प्राप्त करून घ्यावी, दुसऱ्या दिवसामध्ये दुसरी कला प्राप्त करून घ्यावी. 64 दिवसामध्ये 64 कला, कलेमध्ये निपुण अशा पद्धतीचा कृष्ण परमात्मा झालेला आहे. सांदीपानी ऋषी फार प्रसन्न आहेत. का? सांदीपानी ऋषींच्या लक्षात आलं, माझ्या अंतःकरणामध्ये काशीमध्ये राहताना जे वाटत होतं की मला चांगला शिष्य भेटला पाहिजे, तो शिष्य हाच आहे. सांदीपानी ऋषींच्या लक्षात आलं. 14 विद्या झाल्या, 64 कला झाल्या, धर्मशास्त्र, अध्यात्मशास्त्र सगळं झालं. आणि झाल्यानंतर आता सगळं शिकून झालेलं आहे. आता जायची वेळ आहे, आश्रमातून निघायचं आहे. सगळं शिकून झालंय आता कृष्णा, आता जायचं आहे. काही हरकत नाही, निघतो म्हटल्याबरोबर सांदीपानी ऋषींनी सांगितलं, असा कसा निघतो? अरे शिकवल्यानंतर गुरुदक्षिणा नको का? गुरुदक्षिणा पाहिजे का नाही? ऐकून उठून जायचं नाही. तुम्ही मनावर घेऊ नका फार. तुम्हाला वाटायला लागलं आले काय, नाही तुम्ही असंच उठून जा, काही हरकत नाही, त्याची काही अडचण नाही. पण गुरुदक्षिणा नको का? काहीतरी दिलं पाहिजे. नाही, मी तुला एवढं शिकवलं, तू काहीतरी मला दिलं पाहिजे ना. म्हटले गुरुदक्षिणा नको का? बलराम आणि कृष्णाने दोघांनी हात जोडले आणि विचारलं, गुरुजी सांगा, काय गुरुदक्षिणा पाहिजे तुम्हाला? सांदीपानी ऋषींना वाटायला लागलं, बाकीच्या शिष्याला गुरुदक्षिणा मागणं वेगळं आणि याला मागणं वेगळं. याला काहीतरी मागितलं पाहिजे, पण ते आपल्याला मागता तरी आलं पाहिजे ना. काय मागावं कळेना. सांदीपानी ऋषींच्या लक्षात येईना. काय मागावं हे लक्षात येईना. सांदीपानी ऋषींनी विचार केला, काय आहे आपल्याकडे, काय कमी आहे हे आपल्यापेक्षा आपल्या बायकोला चांगलं माहिती आहे. आणि बहुतेक घरामध्ये तसंच असतं. आपल्या घरात काय कमी आहे हे बायकोला चांगलं माहिती का पुरुषाला माहिती? अहो साधी गोष्ट आहे, लोक आम्हाला चहाला घेऊन जातात, नाही महाराज चहाला घेऊन चला, या आग्रह करतात. तरी मी म्हणतो नको हो, मला अभ्यास आहे. नाही महाराज असं नाही, आलंच पाहिजे, चहाला चला, दूध घ्यायला चला, आग्रह करतात. आग्रहाने एका घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्यांनी मोठ्याने सांगितलं, ए काय ग बोधले महाराज आलेत आपल्याकडे. तिनं काहीच नाही प्रतिसाद, काही नाही, ती आपली घरातच तशीच.
शेवटी हा म्हटला चहा कर. तिनं मोठ्याने सांगितलं. चहा कर म्हणून मोठ्याने सांगता कळत नाही का साखर घरात आहे का नाही? तुम्हालाही काम नाही तुमच्या त्या आता बोलत नाहीये. अनुभव आहे. लोक बोलत राहतात. काय कमी आणि काय जास्त हे बाईला जेवढं कळतं तेवढं पुरुषाला काय कळतं महाराज. सांदीपानी ऋषींनी बायकोला विचारलं, अगं आपल्या घरामध्ये मागायचं आहे, आपल्याला गुरुदक्षिणा घ्यायची आहे, काय कमी आहे? कृष्ण आहे देणारा, बाकीच्या शिष्याचं वेगळं घ्या हाय. त्या बायकोने सांदीपानी ऋषींकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने सांगितलं, हे पहा, हा देणारा जो आहे तो अलौकिक आहे. तुम्ही एक काम करा, त्याला मागायचं असेल तर आपला फार पूर्वी मेलेला जो पुत्र आहे तो पुत्र मागा म्हटले माघारी. आपला पुत्र गेला, आपल्याला एकच पुत्र होता आणि तो पुत्र गेलाय आपला. देण्याचं सामर्थ्य केवळ याच्यात आहे, तर याला पुत्र मागा म्हटले, आपला गेलेला पुत्र मागा. सांदीपानी ऋषींनी कृष्णाला सांगितलं, कृष्णा तुला गुरुदक्षिणा म्हणून मला द्यायची असेल तर माझा मेलेला पुत्र मला माघारी आणून दे. देतोस का बोल म्हटले. हे कृष्ण परमात्म्यांनी सांगितलं, गुरुजी, गुरुजींकडे शिकल्यानंतर गुरुजींना दक्षिणा ही दिली पाहिजे आणि गुरूंनी मागितलेली तर दिलीच पाहिजे असं शास्त्र सांगतं. त्यामुळे तुम्हाला मेलेला पुत्र तुमचा माघारी आणून द्या अशी तुमची मागणी असेल, दक्षिणा मागितली असेल तर ती मी दक्षिणा देतो. आता तो पुत्र कुठं गेला, काय गेला, तो कसा नेमकं पुत्र गेला, मेला म्हणजे काय झालं होतं त्या पुत्राचं, तर तो समुद्राने गिळला असं सांदीपानी ऋषी म्हणत होते की तो समुद्रामध्ये गेला स्नान करायला म्हणून, पोहायला म्हणून गेला आणि त्याच्यामध्ये वाहून गेला. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा समुद्राकडे जातात आणि समुद्राला म्हणतात, समुद्राने एकदम कृष्णाला पाहिल्याबरोबर दोन्ही हात जोडले समुद्रदेवानी, कृष्णा तुम्ही येणं केलं, काय काम काढलं? काही नाही म्हटले, माझ्या गुरूंचा पुत्र तू गिळलायस, माझ्या गुरूंचा पुत्र तू तुझ्याकडे आहे, तो मला माघारी दे. समुद्रदेवानी सांगितलं, देवा मी घेतलेला नाही, पण माझ्यामध्ये एक पांचजन्य नावाचा राक्षस आहे, त्यांनी घेतलाय म्हटले, त्याला शोधून काढावं लागेल. भगवंतांनी सांगितलं काही हरकत नाही. भगवान समुद्रामध्ये गेले, पांचजन्य नावाचा जो राक्षस आहे त्या राक्षसाला मारलं. त्या राक्षसापासूनच निर्माण झालेला पांचजन्य नावाचा शंख भगवंताच्या हातामध्ये आहे. त्या पंचजन्याला मारलं आणि त्याला मारलं, पण त्याच्याकडेही तो पुत्र सापडला नाही. मग यमदेवताकडे तो पुत्र आहे म्हणून कळालं. यमराजाकडे भगवान गेले. यमराजांनी सांगितलं त्याची वेळ संपलेली होती म्हणून मी घेऊन आलो, त्याचा देह हा माझ्याजवळ आहे. भगवंतांनी सांगितलं, मी सांगतो तो देह माघारी द्या. एकदा मेलेला माणूस माघारी, कर्माचे नियम लागू पडत नाहीत ना. भगवंतांनी सांगितलं, कर्म निर्माण करणारा मीच आहे, मी मागतोय ना, माघारी द्या. काय असेल ते प्रारब्धन, काय संगती लावणारा मी आहे, मी सांगतोय माघारी द्या. आता कोणाची ताकद आहे नाही म्हणायची. भगवंत्या यमराजांनी तो पुत्र हातामध्ये दिला. भगवंतांनी तो पुत्र घेतला, सांदीपानी ऋषींच्या समोर आणून ठेवला आणि सांदीपानी ऋषींना सांगितलं, तुम्ही मागितलेली दक्षिणा, तुमचा पुत्र जिवंत पाहिजे होता, हा जिवंत पुत्र तुम्हाला माघारी दिला. सद्गुरूंनी मागितलेली दक्षिणा भगवान श्रीकृष्ण परमात्मा व्यवस्थित पद्धतीने सांदीपानी ऋषींना देऊन टाकतात. सांदीपानी ऋषींच्या चरणावर कृष्ण परमात्मा आता नमस्कार करतात. सगळे शिष्य नमस्कार करत असताना आता गुरु दक्षिणा दिली. भगवान म्हणतात, मी गुरु दक्षिणा दिली, आता तुमचं काम आहे गुरु आशीर्वाद देणं. बरोबर आहे का नाही? मी दक्षिणा दिली ना, तुमचं काम आहे मला आशीर्वाद देणं. आता मला आशीर्वाद द्या. आता कशी गंमत आहे बघा. मी दक्षिणा तुम्ही पाहिजे तेवढी दिली, तुम्हाला काय पाहिजे होतं, मेलेला पुत्र तुम्हाला माघारी पाहिजे होता, दिला. आता तुम्ही मला आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. आशीर्वाद देण्याकरिता सांदीपानी ऋषींनी असा हात वर केला, पण सांदीपानी ऋषींच्या लक्षात आलं की याला आशीर्वाद द्यावा तरी काय द्यावं. आशीर्वाद द्यायचा काय असतो, जे कमी आहे ते द्यायचं असतं. भगवान सांदीपानी ऋषी म्हणतात, याला आशीर्वाद तरी काय द्यायचा. उलट सांदीपानी ऋषींनी विचार केला, उलट याच्याच आशीर्वादाने आपला आश्रम चाललाय. बरोबर, आपलं जे चाललंय ते याच्याच आशीर्वादाने चाललंय, याला काय आशीर्वाद द्यावा. सांदीपानी ऋषींनी सांगितलं, कृष्णा मी आशीर्वाद काही देऊ, मी शिकवलं ना तुला, बस झालं, मी काही आशीर्वाद देऊ शकत नाही. म्हटले का देऊ शकत नाही. सांदीपानी ऋषींनी सांगितलं, अरे द्यायचं असतं ते कमी असलेलं. मी एखाद्याला आशीर्वाद देतो मी, यशस्वी भव, पण यश हे तुझ्या पायाजवळच आहे, मी तुला काही यशस्वी भव म्हणणार. मी एखाद्याला आशीर्वाद देतो, विजयी भव, विजय म्हणजेच तू आहे, मी काय तुला आशीर्वाद देणार. मी एखाद्याला आशीर्वाद देतो, संपत्तीवान भव, पण ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोळण घेत आहे, मी काय तुला आशीर्वाद देणार. मी तुला एखाद्याला आशीर्वाद देतो, आयुष्यवान भव, पण माझ्याच पुत्राचं आयुष्य तू मला मिळवून दिलं, मी काय तुला आशीर्वाद देणार. मी आशीर्वाद देऊ शकत नाही. सांदीपानी म्हणायला लागले, मी देऊ शकत नाही. भगवान म्हटले, मी जात नाही आशीर्वाद घेतल्याशिवाय, मी जात नाही. सांदीपानी ऋषी म्हणायला लागले, अरे 7:30 वाजले, वाजू द्या, काही हरकत नाही, पण मी घेतल्याशिवाय जात नाही. बाहेर पडायचं आहे ना इथून मंडपातून, आता मंदिरातून, मी घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही. मला द्या, काय असेल ते द्या, काय असू द्या. थोडा पाऊस पडतोय मला कळतंय, नाही असं नाही,
पण द्या आम्हाला, मी घेतल्याशिवाय जात नाही. मिटे ना हा प्रश्न. सांदीपानी ऋषी म्हणतात मी तुला देऊ शकत नाही कारण माझ्याकडे देण्यासारखं नाहीये. भगवान म्हणतात मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी जात नाही कारण तुम्ही गुरु आहात, मी शिष्य आहे. शिष्याचं काम आहे दक्षिणा देणं, गुरूंचं काम आहे आशीर्वाद देणं. संपलं, मला एवढंच माहिती आहे. आता हा प्रश्न मिटणार कसा? सांदीपानी ऋषी हुशार. सांदीपानी ऋषींनी सांगितले एक काम करू म्हटले. म्हणले काय? एक काम करू. काय? काही नाही, तू एक काम कर, तुला काय पाहिजे हे तू तुझ्या तोंडाने सांग, मी फक्त तथास्तु म्हणतो, मला काही घेणं देणं नाही. मी फक्त तथास्तु म्हणतो, मला काही घेणं नाही. मी तू काय पाहिजे ते तू माग. तू म्हटलं का नाही आयुष्य मला पाहिजे, मी म्हणेल तथास्तु. तू बघ ते काय असेल ते, जन्मन मरण हे तू काय म्हणा, मी फक्त तथास्तु म्हणणार. माझं गुरुचं काम काय असतं असं आता असेच गुरु असतात काही काही, असे करत राहतात ते सारखे. मी तेवढंच करणार म्हटलं, मी दुसरं काही करणार नाही. आता ऐका, मला मुद्दा इथं बोलायचा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी काय आशीर्वाद मागितला, सांदीपानी ऋषींनी काय दक्षिणा मागितली हे कळालं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय आशीर्वाद मागतात. भगवंतांनी दोन्ही हात जोडले सांदीपानी ऋषींकडे आणि सांदीपानी ऋषींना सांगितलं, गुरुजी मला आशीर्वाद देणार ना तुम्ही? हो. मी जे मागाल ते आशीर्वाद देणार? हो. हात जोडले आणि कृष्ण परमात्म्यांनी एकच आशीर्वाद मागितला, गुरुजी मला एकच द्या, मातृहस्तेन भोजनम. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या आईच्या हातचं जेवण करावं एवढाच आशीर्वाद द्या म्हटले. मला एवढाच आशीर्वाद द्या, मी माझ्या आईच्या हातचं जेवण करावं माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. माझ्या मातृहस्तेन भोजनम, माझ्या आईच्या हातचं जेवण करावं, याच्याशिवाय दुसरा नको आशीर्वाद मला. भगवंतांनी सांदीपानी ऋषींकडे आशीर्वाद मागावा. तो काय मागावा? आईच्या हातच्या भोजनाचा आशीर्वाद मागावा. काही ठिकाणी वर्णन असं आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अगोदर निजधामाला गेले आणि मग यशोदा मैया निजधामाला गेली, कारण आयुष्याच्या क्षणापर्यंत यशोदा तिथं आहे. जसं आपण रामकृष्ण परमहंस आणि यांचं चरित्र सांगतो, विवेकानंदाच्या चरित्रामध्ये असाच भाग येतो. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे, आईच्या हातचं भोजनाचा प्रसाद मागावा. आईबद्दल असलेलं प्रेम कृष्ण परमात्म्याचं काय आहे हे याच्यातून लक्षात येतं. आईच्या बद्दलची असणारी निष्ठा, आईबद्दल असलेला जिव्हाळा, आईबद्दल असलेलं प्रेम हे कृष्ण परमात्म्याचं दिसून येतं. सांदीपानी ऋषींनी हात करावा, मातृहस्तेन भोजनम हा आशीर्वाद भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने घ्यावा. आणि तिथून माघारी भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेला येतात. आता उपनयन संस्कार झाला, गुरूंच्या ग्रही काही उपदेश व्हायचा, तो उपदेश झाला. 14 विद्या 64 कला शिकून आले आणि आल्यानंतर मथुरेमध्ये आल्यानंतर आता माघारी भगवान आलेले आहेत. आता आणखीन ऐका, जन्म, आणखीन एक जन्म मी सांगतो. काय आहे? आपण आईच्या उदरी जन्माला आलो, तो एक जन्म. उपनयन संस्कार झाले, तो एक जन्म. सद्गुरूंनी उपदेश केला, तो एक जन्म. भगवंताची असणारी उन्नती कशी होती आहे. आणि आता माघारी जेव्हा भगवान येतात, मग मथुरेमध्ये भगवंताची काही लीला घडली का, आणि मग मथुरा सोडून भगवान पुढं पांडवांकडे कसे जातात याचं चरित्र पुढं आहे. पण भगवान माघारी जेव्हा मथुरेमध्ये येतात आणि मथुरेमध्ये काय घडलं त्याचं चिंतन करायचं आहे, ते उद्याच्या प्रवचनामध्ये करू. आजच्या दिवशी इथंच थांबू.